शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीकडून राजकारण, महाराष्ट्राला असं राजकारण आवडत नाही. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. माजी खासदार विनायक राऊत यांनी केली पंतप्रधानांकडे नारायण राणेंची तक्रार. राणेंच्या धमकावणीच्या भाषेची मोदींकडे पत्राद्वारे तक्रार. सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक डहाणू नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे बोर्डाची मंजुरी. 100 किलोमीटरचा नवा मार्ग त्र्यंबकेश्वर मार्गे असणार. या रेल्वे मार्गामुळे नाशिक ते डहाणू अंतर 2 तासांनी कमी होणार. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस हवामान विभागाचा पावसाचा अंदाज. वाघांचे मृत्यू रोखणं केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताबाहेर. यंदा पहिल्या 3 महिन्यांमध्ये 47 वाघांचे मृत्यू झाल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉक्टर विपिन शर्मा यांनी स्वीकारला पदभार. यावेळी पालिका मुख्यालयामध्ये शर्मा यांनी घेतली महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांची भेट. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये उभारल्या जाणाऱ्या मेट्रो 2B चं सध्या बांधकाम पूर्ण होण्याच्या आधीच पडझड. मेट्रोचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मनसेचं चुना लावा आंदोलन. धुळे ते CSMT एक्सप्रेसमध्ये सहप्रवाशांकडून एका वृद्धाला मारहाण. गोमांस असल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची माहिती. संशयित आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात. वसईमध्ये लोकल ट्रेनमध्ये सिगारेट पिऊन धूर सोडणाऱ्या 2 तरुणांचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.